नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी भूषण आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला आणि आपल्या परिवाराला माझ्या आणि माझ्या परिवाराकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा। मी देवाचरणी प्रार्थना करेल की ट्रेडिंग लाईफ मध्ये आपल्यासोबत जो हिरवा रंग आहे ना तो आपल्याला नेहमी नेहमी मिळत जाओ आणि लाल रंग नेहमी आपल्यापासून दूर राहू जाओ, म्हणजे आपले जे स्टॉप लॉस आहे ते कमीत कमी हिट झाले पाहिजे आणि टार्गेट जे तुमचे मोठे मोठे टार्गेट हिरवा रंग तुमच्या लाईफ मध्ये आला पाहिजे अशी मी कामना करेल। तर मित्रांनो, हे आपलं चॅनल आहे स्टॉक मार्केट मराठी नावाचं। याच्यावरती अजून कोणी सबस्क्राइब केलं नसेल आपल्यापैकी ते जरूर आपण करून घ्या। जवळजवळ बघू शकता आपण 175 व्हिडिओ मी याच्यामध्ये शेअर केलेले आहेत। त्याच्यामध्ये एक प्लेलिस्ट मी आपल्यासाठी रेडी केलेली मित्रांनो, ज्याच्यामध्ये आपण इथे जर आपण गेलो सुपर स्ट्रॅटेजी, या स्ट्रॅटेजीमध्ये भरपूर साऱ्या मी स्ट्रॅटेजी वगैरे सांगितलेले आहे। लास्ट टाइम मी जी एक स्ट्रॅटेजी इथं पोस्ट केली होती, याला मी ऍड बंद करतो जस्ट अ मिनिट। लास्ट टाइम जी स्ट्रॅटेजी पोस्ट केली होती मी ती निफ्टीसाठी पोस्ट केली होती। एक सिंगल कॅन्डल वरती आपण बाईंग आणि सेलिंग करू शकता या हिशोबाने 11 महिन्याआधी। तर त्याच्यानंतर 11 महिन्यानंतर तब्बल मी आपल्यासाठी एक स्ट्रॅटेजी घेऊन आलोय। ही स्ट्रॅटेजी इतकी युजफुल आहे की आपल्याला व्हिडिओच्या शेवटपर्यंत समजून जाईल। उद्यापासूनच, उद्या तर सुट्टी राहील पण तुम्ही परवापासून याला एक बॅक टेस्टिंग साठी आपण एक शॉर्ट याला देऊ शकतात। तर मित्रांनो, आपल्यापैकी चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर आपल्याला रिक्वेस्ट करतो चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करून टाका। आणि चला आपण आता व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, जस्ट इमॅजिन हे आपलं चार्ट आहे, ठीक आहे। आपल्याला या चार्ट मध्ये जर तुम्हाला सुरुवातीपासूनच जर कळलं की इथून ही मूव्ह येणार आहे, इथं आपण बाईंग करू शकतो, इथून ही मूव्ह येणार इथं बाईंग करू शकतो, इथून सेल करू शकतो, इथून बाय करू शकतो, इथून सेल करू शकतो, इथून सेल करू शकतो, इथून सेल करू शकतो, तर कसं राहील, ठीक आहे। आता आपण म्हणाल की भूषण या ज्या गोष्टी ना फक्त बोलायला सोपं राहतं, कारण की मार्केट चालू झाल्यानंतर तो कोणी पण येऊ शकतं आणि सांगू शकतं की मी इथं बाय का बरं केलं, इथं सेल का बरं केलं, इथं बाय का बरं केलं, असं, ठीक आहे। तर तुम्ही जे बोलताय ते बरोबर बोलताय मित्रांनो, पण आपण ह्या गोष्टीला काही प्रमाणात कॅप्चर करू शकतो। तर मी जी जी स्ट्रॅटेजी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे ही मी फिन निफ्टी वरती ट्राय केली। आपण याच्यावरती बँक निफ्टी वरती पण ट्राय करू शकता, कारण फिन निफ्टी वरती याचा अॅक्युरेसी रेट जो आहे ना जवळजवळ मोर दॅन 70% चा अॅक्युरेसी रेट आहे। आणि याच्यामध्ये आपण जो रिस्क टू रिवॉर्ड फॉलो करतोय तो 1:2 च्या अबोव करतोय, 1:2.5 चा आपण रिस्क टू रिवॉर्ड याच्यामध्ये फॉलो करतोय। तर तुम्ही प्रत्येक 10 ट्रेड मागे जे आहे ना तुमचं या ठिकाणी 30% to 40% तुम्ही याच्यामध्ये म्हणजे गेन करू शकता जर तुम्ही व्यवस्थित याच्यावरती काम केलं तर। मी आपल्याला एक म्हणजे असं एक आयडिया सांगेल की आपण असं समजून हा व्हिडिओ बघा की तुम्ही या व्हिडिओसाठी मला 5,000 10,000 रुपये काहीतरी पे केले, त्या हिशोबाने तुम्ही अटेन्शन या व्हिडिओवरती द्या। याला कुठलाही असं इझी व्हिडिओ घेऊन चालू नका, कारण की मी तब्बल 11 महिन्यानंतर आता एक कुठली तरी स्ट्रॅटेजी आपल्यासाठी पोस्ट करतोय। तो व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा मित्रांनो। तर चला आपण स्ट्रॅटेजी सुरू करूया। या स्ट्रॅटेजीवरती जे आहे ना मित्रांनो आपण 3 इंडिकेटर आपण लावणार आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं इंडिकेटर जे आहे ना स्टॉकेस्टिक इंडिकेटर आहे। याच्यावरती जर तुम्ही सर्च केलं स्टॉकेस्टिक तर इथं आपलं स्टॉकेस्टिक इंडिकेटर या ठिकाणी लावलेलं आहे। याचं मी थोडक्यात काम सांगतो। याच्यामध्ये 2 लेवल असतात मित्रांनो, एक हा 80चा लेवल असतो आणि एक हा 20चा लेवल असतो, ठीक आहे। या लेवलवरती जेव्हा मार्केट इथं जातं ना तिथं ओव्हर बॉट झालेलं आहे असं आपण कन्सिडर करतो, म्हणजे मार्केटमध्ये जितकी खरेदी व्हायची होती तितकी झाली। आता मार्केट या ठिकाणी खाली जायची तयारी करू शकतो, ह्या अनुषंग या इंडिकेटर मध्ये लावण्यात येतो। आणि सेम जर डाऊन साइडला जर मार्केट आलं 20च्या खाली किंवा 20च्या लेवलला तर आपण इथं कन्सिडर करतो की ओव्हर सोल्ड हे मार्केट झाले, म्हणजे मार्केटमध्ये जितकी बिकवाली किंवा जितकी विक्री व्हायची होती तितकी विक्री झाली आहे। तर आता इथून पुढे जे ना मार्केट याला अप्पर साइडलाच म्हणजे मुवमेंट यायची शक्यता जास्त आहे, तेजी यायची शक्यता जास्त आहे। तर याच्यामध्ये सिंपल हाच एक आपल्यासाठी लॉजिक आहे जो आपल्याला समजून घ्यायचा आहे। याची सेटिंग जी बाय डिफॉल्टच ठेवलेली, कोणाला जर बघायची असेल बघू शकता 14-3-3 ची सेटिंग ठेवलेली आणि 20 आणि 80चं मी ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड या ठिकाणी लेवल इथं प्लॉट केले। हे फर्स्ट इंडिकेटर आपल्याला लावलेलं आहे। आपण फर्स्ट इंडिकेटर लावल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सेकंड 2 इंडिकेटर लावायचे, 2 मुव्हिंग ॲव्हरेज आपण याच्यामध्ये प्लॉट करणार आहे। फर्स्ट मुव्हिंग ॲव्हरेज येते आपली 50ची नाही 48ची मुव्हिंग ॲव्हरेज येते आपली, 48ची एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज, याला आपण असं प्लॉट केल्यानंतर याच्यामध्ये सेकंड मुव्हिंग ॲव्हरेज येते आपली ती 102ची मुव्हिंग ॲव्हरेज येते। याच्यावरती याला ब्लॅक कलर मी देतो आणि ही एक्सपोनेन्शियलच राहील, ठीक आहे। सेटिंग परत एकदा बघून घ्या, पहिलं 48 ठेवलं होतं, नंतर याच्यामध्ये एक्सपोनेन्शियल आहे त्याला लाल कलर दिलता, याला मी ब्लॅक कलर दिलेला आहे, ठीक आहे। याच्यामध्ये सिंपल तुम्हाला सेम असं तुम्हाला एकदम रिफ्लेक्शन दिसत असेल। तर गोष्ट कशी आहे की हा जो मुव्हिंग ॲव्हरेज आहे जोपर्यंत लाल मुव्हिंग ॲव्हरेज वरती आहे ब्लॅक मुव्हिंग ॲव्हरेजचा, म्हणजे लॉंग टर्म मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती शॉर्ट टर्म मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्याच्यावरती आपण फक्त बाईंगचे ट्रेड इनिशिएट करणार। आणि जेव्हा रेड मुव्हिंग ॲव्हरेज ब्लॅक मुव्हिंग ॲव्हरेजच्या डाऊन साईडला आहे जसं ह्या ठिकाणी, म्हणजे लॉंग टर्म मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली
शॉर्ट टर्म मुव्हिंग ॲव्हरेज आहे, तर आपण या ठिकाणी सेल साईडचा ट्रेड प्लॅन करणार. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. थोडंसं जर समजलं नसेल तर परत रिपीट करा, सेटिंग तुम्ही ऑलरेडी ठेवलेलीच आहे. ठीक आहे, आपल्याला याचा टाइम फ्रेम काय घ्यायचं आहे लक्षात घ्या मित्रांनो. टाइम फ्रेम घ्यायचं आहे 3 मिनिटाचा टाइम फ्रेम घ्यायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे की जेव्हा आता हे बघा इथून मी 21 तारखेपासून चालू करतो. ठीक आहे, 21 तारखेपासून जेव्हापर्यंत मार्केट याच्या वरती आहे ना, ही लाईन जी वरती आहे कॅन्डल ह्या लाईनच्या वरती प्लॉट करते, तर आपण बाईंग साठी आपण अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करणार. बाईंग साठी कसं करणार लक्षात घ्या. आता याच्यामध्ये जेव्हा पण कॅन्डल म्हणजे जो स्टॉकेस्टिक आहे या 20च्या लेवलला टच करेल, 20च्या लेवलला टच करून जेव्हा 20च्या लेवलला अप्पर साईडला कट मारेल. आता याला झूम करा, मी तुम्हाला दाखवतो झूम करून. 1 मिनिट हा. हे बघा, जेव्हा आपण स्टॉकेस्टिक हा ओव्हर सोल्ड झोनमध्ये जाईल, ओव्हर सोल्ड झोनमध्ये गेल्यानंतर पहिले ही रेड लाईन वरती होती, बारीक बघा, पहिले ही रेड लाईन वरती होती आणि ब्लॅक लाईन ही खाली होती. ठीक आहे, जेव्हा याचा क्रॉसओव्हर झाला त्याच्यानंतर ब्लॅक लाईन ही वरती आली आणि रेड लाईन ही खाली आली त्याच्या बरोबर. या ठिकाणी आपला जो ना एक बाईंगचा ट्रेड आपला या कॅन्डल वरती इनिशिएट होणार. जो स्टॉप लॉस राहील तो स्विंग लोचा स्टॉप लॉस राहील याच्यामध्ये. आणि जोपर्यंत एक ब्लॅक लाईन किंवा रेड लाईन 80ला टच करत नाही तोपर्यंत आपण ट्रेड होल्ड करणार याचा. ठीक आहे, सिंपल आहे. आता याच्यामध्ये आपण मेजरमेंट घेऊन बघूया की काय रिझल्ट राहतो. ठीक आहे, आता इथं खाली आला स्टॉक, या ठिकाणी आपल्याला एक बाईंग साठी ट्रेड भेटला. बाईंग साठी आपण इथून ट्रेड घेतला, तर आपल्याला इथं पॉईंट वाईज बघू शकता आपण. या ठिकाणी बघा आपले गेनिंगचे पॉईंट दिसतात आपल्याला. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा आता जस्ट अ मिनिट, इथून ह्या कॅन्डलवरती आपली बाईंग येते. या कॅन्डलवरती बाईंग आल्यानंतर आपल्याला बघू शकता आपल्याला इथं गेन मिळालेला आहे 42 पॉईंट्स आपल्याला गेन मिळाले. या ठिकाणी आपला जो गेन झालेला आहे या ठिकाणी 42 पॉईंट्स आपला गेन झालेला आहे. ठीक आहे, आता एक अजून दाखवतो मी तुम्हाला. या ठिकाणी ही ओव्हरबॉट झोन मध्ये आहे. ठीक आहे, या झोन मध्ये आपण सेल करायला पाहिजे, पण आपली जी मुव्हिंग ॲव्हरेज आहे रेड मुव्हिंग ॲव्हरेज ही वरती आणि ब्लॅक मुव्हिंग ॲव्हरेज ही खाली, त्याच्यामुळे आपण इथं सेल नाही करणार. आपण फक्त बाईंगची अपॉर्च्युनिटी सर्च करणार. या ठिकाणी कुठं पण बाईंग आलेली आपल्याला दिसत नाहीये. इथं एक आपल्याला बाईंग आलेली आहे बघा. या ठिकाणी इथं टच करून मार्केट इथं वरती गेलेलं आहे, त्याला बरोबर या लाईनला टच करून वरती असा क्रॉसओव्हर झाला पाहिजे. क्रॉसओव्हर झाल्यानंतर आपण जर इथं मेजरमेंट घेतला आपण याचं, तर इथून जवळजवळ मार्केट 95 पॉईंट मार्केटने दिले नाही. स्विंग लोचा हा स्टॉप लॉस इथं बघू शकता आपल्याला. इथं 90 पॉईंट आपल्याला दिले. याला मी थोडं छोटं करतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसतं. आता काय करतो, आता एक तुम्हाला सेलिंग साठी मी दाखवतो, एक सेलिंग साठी. ठीक आहे, या ठिकाणी बघा सेलिंग साठी सेम सिनेरिओ. आता इथं आपण सेल नाही करणार कारण की त्याला टच नाही केलंय. आपण सेल कुठं करणार, या ठिकाणी करणार, कारण की इथं स्टॉकेस्टिकनी टच करून इथं क्रॉसवर दिले आणि याची ही इथं सेलिंग येते बघा. सेलिंग वरती बघू शकता इथं सेलिंग वरती किती पॉईंट आलेले आपल्याला 173 पॉईंटची आपल्याला इथं मिळालेली. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये 2-3 नियम आहे ते मी तुम्हाला व्हिडिओ शॉर्टमध्ये सांगा, व्हिडिओ सोडून कोणी जाऊ नका. आता हे बघा, हे तर लेटेस्ट आहे. आता मी काय करतो, रॅन्डम एखादं सिनेरिओ दाखवतो तुम्हाला, एकदम रॅन्डम. आता मी एकदम याला रॅन्डम स्क्रोल आउट केलंय. आता इथं बघा, या ठिकाणी बघा मार्केट इथून इथपर्यंत गेलं, इथून याला क्रॉसओव्हर भेटला. हा क्रॉसओव्हर या ठिकाणी आहे जवळजवळ या झोनमध्ये क्रॉसओव्हर आहे. इथून जर आपण याचं मेजरमेंट जर घेतलं तर मेजरमेंट वरती आपण बघू शकता 160 पॉईंट्स आपल्याला मिळालेले. आता याच्यामध्ये लॉजिक काय मी तुम्हाला सांगतो. लॉजिक याच्यामध्ये असं आहे मित्रांनो की जेव्हा मुव्हिंग ॲव्हरेज हे डाऊन ट्रेंड वरती असते, डाऊन ट्रेंड वरती असल्यानंतर काय होतं की ह्या ठिकाणी सेलर पॉवरफुल असते बरोबर. सेलर पॉवरफुल असल्यानंतर जर आपण याला पुल बॅक वरती जर ट्रेड घेतला, म्हणजे हा इथं एक पुल बॅक आलाय, म्हणजे इथं एक जे बायर लोक आहे, बायर लोकांनी थोडंसं त्यांचं ट्रेंड इथं आजमावलेली आहे, त्याच्यामुळे थोडं मार्केटला इथं वरती ते घेऊन आले. वरती घेऊन आल्यानंतर ज्या ठिकाणी सेलरला एक उत्तम प्राइस मिळेल सेल करण्यासाठी त्या ठिकाणी सेलर इथं प्राइसला सेल करतो. तर हे सिंपल लॉजिक आपण या स्ट्रॅटेजीमध्ये वापरतो विदाउट युजिंग एनी प्राइस ॲक्शन. आपल्याला कुठलाही प्राइस ॲक्शन याच्यामध्ये यूज नाही करायचे, फक्त सिंपल याच्यामध्ये लॉजिक आहे. जसं की बाईंग साठी बघू शकताय बघा, इथं या ठिकाणी बघा, इथं मार्केट इथपर्यंत आलं. या ठिकाणी बघा लाईनला टच झाल्यानंतर याला इथं ब्रेकआउट म्हणजे क्रॉसओव्हर झालेला आहे. जर इथून जर आपण मेजरमेंट घेतलं, याचं मेजरमेंट जर घेतलं आपण, तर जवळजवळ आपल्याला बघता किती 67 पॉईंट आपल्याला मिळालेले ह्या रेंज पर्यंत. इथं बघू शकता इथून ते इथपर्यंत आपण बाईंग करतोय तर ह्याच्यामध्ये झोनमध्ये सेम. आता इथून सेलिंगची पण आला आपल्याला चान्स, पण इथून सेलिंग नाही करायचंय. या ठिकाणी एक आपलं बाईंग मिस झालं. या ठिकाणी बघू शकता याला टच नाही झालं, पण तरी पण मार्केट वरती गेलं. पण रूल इज रूल, आपल्याला जे रूल आहे ते फॉलो करायचे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला लास्ट एक गोष्ट सांगतो, या स्ट्रॅटेजीला आपण कसं प्लॅन करू शकता. निफ्टी बँक निफ्टी दोन्ही मध्ये पण चालू शकतं. ठीक आहे, आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी लक्षात घ्या. जोपर्यंत ही गोष्ट समजणार नाही, स्ट्रॅटेजी कोणती पण असू दे तुमच्यासाठी काम करणार नाही. ठीक आहे, तुम्हाला या स्ट्रॅटेजीवरती जितकी तुम्हाला 1 लॉट 2 लॉट
जो पण तुमचा स्मॉलेस्ट लॉट असेल म्हणजे जी कमीत कमी क्वांटिटी असेल त्या क्वांटिटीवरती तुम्हाला 50 ट्रेड घेणं आहे. 50 ट्रेडमध्ये तुम्हाला ट्राय काय करणं आहे, जर तुमचा जो स्टॉप लॉस आहे ऑप्शन्समध्ये किंवा फ्युचरमध्ये, तो स्टॉप लॉस जर तुमचा 20 पॉईंट्स येत असेल तर तुम्हाला याच्यामध्ये 40 ते 45 पॉईंट गेन करणं आहे प्रत्येक याच्यामध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये कसं करायचं, सपोज तुमचा 20 पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस आहे आणि जर मार्केट तुमचं 20 पॉईंट मूव्ह केलं तर आपला स्टॉप लॉस तुम्ही कॉस्ट टू कॉस्ट आणू शकतात. म्हणजे तुमचं नो लॉस नो प्रॉफिट होऊन जाईल. इथून झालं तर तुम्हाला 1:2 प्रॉफिटच होईल. अदरवाईज तुम्ही इथं कॉस्ट टू कॉस्ट मध्येच निघू शकता. ठीक आहे. थर्ड आणि सगळ्यात महत्वाचा नियम, ठीक आहे, ही स्ट्रॅटेजी कुठली पण अशी एव्हरग्रीन स्ट्रॅटेजी नाही आहे किंवा कुठली पण अशी नाही की ज्याला मध्ये तुमचे 10 ट्रेड चालणार म्हणजे चालणारच आहे, तर तशातला भाग नाही. याच्यामध्ये तुमचे 4 ट्रेड ऑल्दो कधी कधी 5 ट्रेड पण तुमचे लॉसमध्ये जाऊ शकतात. तर तुम्हाला जे रिस्क मॅनेजमेंट आहे ना, रिस्क मॅनेजमेंट खूप स्ट्रॉंग करणे, मनी मॅनेजमेंट पण खूप स्ट्रॉंग करणे. 5 तर खूप कमी वेळ झाले, पण एक 3-4 ट्रेड जरी याच्यामध्ये लॉसमध्ये जातात तर त्या गोष्टी आपल्याला लक्ष ठेवणं आहे. सिंपल स्ट्रॅटेजी. व्हिडिओ परत एकदा बघा तुम्हाला पूर्णपणे याच्यामध्ये समजून जाईल. मित्रांनो, सोबतच आपल्याला तर माझं एक प्रीमियम चॅनल आहे टेलिग्रामवरती, याच्यावरती मी डेली जे आहे ना अपडेट देत असतो, जे पण आपण ट्रेड करतो त्या हिशोबाने क्वांटिटी वाईज. आता काल मी ट्रेड घेतला होता. आपल्याला जर या चॅनलला जर जॉईन व्हायचं असेल आणि स्टॉक मार्केट पर्सनली माझ्याकडून जर शिकायचं असेल तुम्हाला, तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला म्हणजे लिंक दिलेली आहे डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी. आपण अपस्टॉक, झिरोदा आणि अलायन्स ब्लू यांच्या कुठल्या पण याच्यासोबत जर डीमॅट अकाउंट ओपन करताय, मला इंस्टाग्रामला स्क्रीनशॉट शेअर करा, मी तुम्हाला ग्रुपमध्ये पण ऍड करून टाकेन. आणि येणाऱ्या टाइममध्ये आपले बॅचेस होणार आहे स्टॉक मार्केट रिलेटेड आणि स्पेशल ऑप्शन रिलेटेड, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला एनरोलमेंट होऊन जाईल. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आय होप आपल्याला व्हिडिओ खूप आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रतिक्रिया असेल कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. मित्रांनो, शेअर करा व्हिडिओला. सोबतच थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र.